सकाळ मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सकाळच्या वाजलेले 8:30 आणि मी आज चाललो आहे एकविरा आईला. लग्न झाल्यापासून आम्ही एकविरेला गेलोच नव्हतो, तर आज आम्ही चाललो आहे एकविरेला. आणि मी आणि माझी बायको आहे आज सोबत, आम्ही दोघं जोडून जातो आहे. तर आता जस्ट पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं आणि आता आम्ही चाललो आहे. मी आता ही बाईक चालवणार आहे. आज देतो तिला गाडी चालवायला, तर दोघांच कसे चालवते. खूप दिवसापासून बोलत होतो की आम्ही एकविरेला जाऊ. तर आज फायनली तो दिवस आला आहे. मी जातो एकविरेला. पुढे आमचे ब्लॉग येत राहतील, तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आम्ही चांगले ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू, तर प्लीज असं सपोर्ट राहू द्यात. आम्ही आहे आता पेट्रोल पंपावरती ना, आम्ही निघतो इकडून. जस्ट टोल नाका क्रॉस करून पुढे आलोय आणि आता हिच्याकडे बाईक देतोय. तर बघतो आता ही गाडी कशी चालवते. हेल्मेट घाल, नेट घालायचं. पूर्ण फिट कर. बाप्पा मंगल मूर्ती. चला एकदम स्लो घ्यायच्या. गडबडू नकोस रे तसं. तर आता आम्ही निघालो आणि हलकाचा पाऊस चालू झालाय. कीर्ती, गाडी काय अजून परफेक्ट येत नाहीये तिला हायवेला चालवता. सारखं सांगायला लागतंय. पुढे पाऊस चालू आहे. बाबा खूप बेकार गाडी चालवते बाबा. ही भीती वाटते गाडी बसायला. तर काही हिला काय गाडी येत नाही नीट. नाही येत. खूप म्हणजे खूप भीती वाटते या गाडीवरती बसायला. मध्येच थांबवते गाडी, एकदम स्लो करते मध्ये. इरिटेट केल्यावरती काय करणार ना. गाडी नीट चालवायची ना. फर्स्ट टाइम मी एवढी लॉंग ड्राईव्ह केली असेल, तर कसा वाटला अनुभव आज? आज अनुभव कसा वाटला? मला येते गाडी पकड. हे काढ. थांबलोय मध्ये इकडे. फर्स्ट टाइम मी आज एवढी गाडी चालवली असेल. मी आता पोचलोय खोपोलीला आणि आज तीच गाडी चालवणार. मी काय गाडी घेणार नाही आज. आपल्या पुणे असं पुसलेलं. आम्ही पोचलोय खोपोलीच्या बरोबर. आता आम्ही पोचलोय खोपोलीच्या थोडंसं जवळ. आणि ती बोलते की मी नाही गाडी चालवत, लायसन नाही आहे तिच्याकडे. तर आता गाडी मी घेतोय. तशी आम्ही रेनकोट नाही आणलेत आणि पाऊस पण नाही. एकदम वातावरण एकदम पूर्ण पाऊस येतोय. येताना थोडासा पाऊस लागला होता, पण आता पाऊस काही नाही आहे, तर त्यासाठी एक बरं आहे. आता निघूयात. होय बच्चन. मला सगळ्यात जास्त आवडणार महाराज. वाव, किती सुंदर आहे.
रेनकोट नव्हता दिला. आपण थांबलेलो पाऊस जाम आलेला म्हणून. आपली फर्स्ट मीट जेव्हा होती ना तेव्हा. आणि तो दुसरा इकडे कुठेतरी फोटो पण काढलेले ना पुढे आहेत हा क्रॉस. सो गाईज आम्ही आलो आता लोणावळ्याच्या घाटामध्ये. सो आम्ही इथे आता समोर एक आमचं फेवरेट शॉप जेव्हा आम्ही एकविरेला जातो तेव्हा तिथे थांबतो. म्हणजे नाश्त्यासाठी तिथे थांबतो. त्यांची टेस्ट पण छान आहे, मला आवडते. बाकी दुसरीकडे गेलात तर ती टेस्ट नाही भेटेल. प्लीज व्हिडिओ कंटिन्यू. छोटा जरी असलं ना तरी टेस्ट एक नंबर आहे त्यांची. दिसतोय बघा मंकी आहे. वाव. अरे समोसा नाही, फक्त भजी आणि वडापाव. पॅटीस पण आहेत. सॉस आहे. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. वडापाव, भजी. हेल्मेट कशाला घातलाय जर लावला नाही तर हे ट्रॉफिक हवालदार असतात. स्मोकी, पूर्ण स्मोकी वातावरण. तर पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं वातावरण आहे. पूर्ण दिख रहा है कुछ नहीं दिख रहा है. काहीच नाही दिसत आहे, काहीच. पूर्ण ब्लर दिसतंय. काही दिसत नाही. तो इसको बोलते हैं मौसम. गॉड, टू मच थंडी आहे, खूप थंडी आहे. वाव. हे बघ मला 4K मध्ये घे, 4K मध्ये घे. तर फायनली मित्रांनो आम्ही एकविराईच्या गेटच्या इकडे पोहोचलोय. कामानीच्या बाहेर आहेत. गाडी लावायला पण जागा नाही. मी पोहोचलो एकविराच्या पायथ्याच्या मंदिराजवळ. ते पार्क केले, समोरच मंदिर आहे. दुकानं पण बंद आहेत. काहीच गर्दी नाही आहे. सगळा मोकळा मोकळा आहे आज. पाणी बघू शकतो. कसला वाटला पाणी. चाल चल चल लवकर ये. तर आम्ही आता पोचलोय एकविराच्या मंदिराच्या बाहेर. आज गर्दी काहीच नाही आहे. तर डोंगरावरून बघू शकता पाणी कसं पडतंय.
दर्शन होईल वाटतं आज. इकडून चल, इकडून या साईडनं. आहे माऊली. सगळीकडे पाणी पाणी झालंय. तर पोचलोय मंदिराचे वेगळे. VIP गेटनी डायरेक्ट एंट्री करता बरं. मित्र आम्ही पोचलो मंदिरामध्ये. आज काहीच गर्दी नाही आहे. तर खूपदा दर्शनासाठी आलो होतो मी एकविरीला, पण आज खूप मस्त असं दर्शन झालं. आज बरं वाटलं. मंदिरात येऊन कसं वाटलं मग? खूप छान दर्शन पण खूप छान प्रकारे झालं. जे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की अशा प्रकारे दर्शन होईल. प्रत्येक वेळी येतो आम्ही, पण गर्दी असल्या कारणाने वापस बाहेरूनच जायला लागतं. तर खूप मस्त असं दर्शन झालं आज. आईला मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून पण आले. पाऊस चालू आहे थोडासा नॉर्मल. तर थंडी पण वाजते इकडे वरती खूप. ते नाही काहीच. तर खूप सुंदर असं वातावरण झालंय. सगळीकडे पाणीच पाणी आहे. थंड अशी हवा सुटली. प्रसन्न असं वातावरण आहे. पब्लिक खूप कमी आहे आज.